नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर सर्वप्रथम आपण आपल्या समर्थ माऊलींना वंदन करून आजच्या आपल्या समासाची सुरुवात करूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोणी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर नक्की सर्वप्रथम जे या चॅनेलवर आले असतील त्यांनी या चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, तर त्यापूर्वी आधी आपण जाणून घेऊया की आपण आता अनुभवत आहोत दासबोध या दशकातील आता आपण 6वा समास बघत आहोत. बघा, आता आपला दशक 19वा चालू आहे, जो की शिकवण निरूपण नाम हा आपला दशक आता सुरू, बरोबर. तर या दशकामधील आता जो आपण समास बघणार आहोत तो म्हणजे 6वा समास, जो की बुद्धिवाद निरूपण नाम हा या समासाचं नाव आहे. मागील समासामध्ये आपण देहमान्य निरूपण नाम हा समास बघितला होता. यामध्ये आपण बारकावे जे काही समर्थ माऊलीने आपल्याला दाखवले होते की देह आणि अंतरात्मा हे दोन्हीही परस्परांना पूरक कसे, दोघांनाही एकमेकांची गरज कशा पद्धतीने हे आपण जाणून घेतलं होतं. पण आताच्या आपल्या या समासामध्ये आपण बुद्धिवाद निरूपण याचा नेमका अर्थ स्पष्ट करणार आहोत. आता बुद्धिवाद याचा आपल्याला थोडाफार तरी म्हणजे अंदाज येतो की बुद्धी म्हणजे काय. तर प्रत्येक मनुष्याला बुद्धी ही असते, पण ती कशी प्रगत करायची हे त्या मनुष्याच्याच हातात असतं. म्हणजे त्याला जो लाभणारा सहवास आहे तो कितपत योग्य आहे आणि कितपत चांगला आहे हे पण त्याच्यावर ठरतं. आणि बुद्धी ही अशीच कुणाचीही कधी अगदी तरबेज होत नाही, तर त्यासाठी काही कठोर परिश्रम देखील घ्यावे लागतात. मग असा महंत पुरुष किंवा असा उत्तम पुरुष नक्की कोण आहे, किंवा त्याच्यामध्ये त्या बुद्धिवादाचे काय गोष्टी आहेत, त्या बुद्धीच्या रिलेटेड अशा कोणत्या गोष्टी समर्थ माऊलींनी सांगितलेल्या आहेत त्या आज आपल्याला या समासामध्ये समर्थ माऊलींनी दाखवून दिले. तर नक्कीच सुरुवात करूया आपल्या आजच्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद दासबोध दशक 19वा शिकवण निरूपण नाम, समास 6वा बुद्धिवाद निरूपण नाम, श्रीराम समर्थ. तर बघा, समर्थ माऊली आपल्याला वेळोवेळी प्रत्येक गोष्टी अगदी छान पद्धतीने समजावून सांगत असतात. दासबोध हा असा ग्रंथ आहे की जो आपल्याला व्यावहारिक आयुष्यात कसं जगायचं या गोष्टी आपल्याला शिकवून जातो. अगदीच आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, कारण आपल्या आयुष्यात अशा बऱ्याचशा घडामोडी घडतच असतात. दिवसा सकाळी उठल्यापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते आणि झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक कुरबुडी होत असतात. जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत सगळं ठीक असतं, पण जसं बघा आपण वयानं आपली वय जसं वाढत जाईल त्या त्या पद्धतीनं त्या त्या गोष्टी घडत असतात. पण जरी लहान असलं तरी शिकणं काही कमी होत नाही. लहान बाळ जरी असलं तरी तो देखील एक एक टप्प्यानं पुढे जात असतो. त्याला देखील प्रत्येक गोष्टीची उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक मनुष्य अपेक्षेनेच या जगात आलेला असतो. पण बघा, समर्थ माऊली सांगतात की ही सृष्टी जी आहे ती संपूर्णतः नश्वर आहे. याच्या मागे काय दडले हे सगळ्यांनाच माहित आहे. कारण सृष्टी ही नश्वर आहे हे तर आपण म्हणजे जाणून घेतलेलंच आहे. कारण या जगामध्ये काहीही टिकणार नाही. सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, नामरूप होणार आहेत. अवशेष त्याचं काहीही शिल्लक राहणार नाही. बघा, एवढ्या हजारो वर्षांची पृथ्वी आहे किंवा त्याच्यावर हे सगळं जग अवतरलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने सॉर्ट आउट केलेले ते आपल्याला सगळं आपल्या सायन्स मधून आपण समर्थ माऊलींच्या या दासबोधातून किंवा इतर जे वेदशास्त्र आहेत त्यातून आपण हे सगळं शिकलेलं. पण आज आपण यातीलच एक टप्पा बघणार होतो, म्हणजे बुद्धिवाद निरूपण नाम. तर यामध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण आज जाणून घेऊया. परमार्थी आणि विवेकी त्याचे कारणे माने लोकी, काजे विवरो चुकी पडोची नेदी. काय सांगितले आपल्याला समर्थ माऊलींनी, जे परमार्थी पण आहेत पण त्यांच्यामध्ये विवेकी आहे. बघा, विवेक असणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये तो संयम नसेल ना, तो सारासार विचार करण्याची जर कुवत नसेल, बुद्धी नसेल, तर आपल्या तोंडातून कधीही कोणतेही शब्द निघू शकतात. म्हणून समर्थ माऊली सांगतात की परमार्थ आणि विवेक या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथं काय सांगितले की परमार्थी आणि विवेकी त्याचे कारणे माने लोकी, काजे विवरो चुकी पडोची नेदी.
आणि याची कारण लोकांना मान्य होतात. परमार्थ आणि विवेक एकमेकांना पूरक आहेत, आणि जिथं परमार्थ आहे तिथं विवेक असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे इथं काय सांगितले, त्याचे करणे लोकांना मान्य होते, कारण असा विवेकी पुरुष कुठलंही काम करण्यापूर्वी ते सारासार विचार करून ते लोकांसमोर मांडतो. समर्थ माऊलींनी तर आपल्याला आधीच सांगितलंय की आधी करावे त्याचं आचरण. बरोबर. आधी आपण एखादी गोष्ट आचरणात आणल्याशिवाय ती पूर्णतः आपल्या आयुष्यामध्ये उतरवल्याशिवाय ती लोकांसमोर अजिबात मांडायची नाही. बघा, काही काही जणांचं कसं असतं, स्वतः कुठलीही गोष्ट करून बघत नाही पण ती दुसऱ्यांसमोर मांडतात. मग जर तुम्हीच त्याचा अनुभव घेतला नसेल तर इतरांनी ती गोष्ट करण्याची तुम्ही अपेक्षा कशी काय करू शकता, असं समर्थ माऊली इथं उद्देशतात. जो जो संदेह वाटे जेना तो तो कदापि करीना, आधी अंत अनुमाना आणून सोडी. बघा, ज्या गोष्टीबद्दल एखादी गोष्ट आपल्याला करायची पण मनात संदेह आहे. बरोबर. मनात तुमच्या काय आहे, संदेह आहे, शंका आहे, साशंक आहे. एखादी गोष्ट तुम्हाला करायची पण काहीतरी त्यात म्हणजे तुम्हाला चुकल्यासारखं वाटते किंवा एखादा संशय येतोय. अशा वेळी समर्थ माऊली काय सांगतात, हे जे उत्तम विवेकी पुरुष असतात ती गोष्ट कधीही करत नाही. एकदा का ती पूर्ण शंकेचं त्यांचं निरसन झालं, अगदी विवेकानं ती गोष्ट हाताळली की मगच त्या गोष्टीमध्ये ते हात घालतात. म्हणजे कुठल्याही कार्याचा आरंभ करताना शेवटी त्याचे काय परिणाम होणार आहे हे देखील माहित असणं गरजेचं आहे. बघा, आपण सायन्सचा एखादा एक्सपेरिमेंट करत असतो पण आपल्याला माहित असतं, कारण त्याचं आपण थेअरी जी असते ती वाचलेली असते, त्यामुळे आपल्याला माहित असतं की हे एक्सपेरिमेंट करताना त्याचा रिझल्ट काय निघणार. बरोबर. आणि त्यातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात. म्हणून इथं सांगितलं की असा विवेकी पुरुष जो एखाद्या कार्याचा आरंभ करताना त्याचा परिणाम काय होणार आहे हे त्याला नक्कीच माहित असतं आणि तो त्या पद्धतीनं मग पार पडतो. स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे. काय सांगितले, जो स्वतः निस्पृह नसतो. बघा, असे देखील काही लोक आहेत जे स्वतः कोणत्याही गोष्टीमध्ये समाधानी देखील नसतात. त्यांना सतत सगळ्या गोष्टीची अपेक्षा बाळगतच असतात. प्रत्येक मनुष्य बघा, जरी आपल्याकडं एखादं घर असेल, गाडी असेल, पण आपण जरी एखादी गाडी आपल्याकडं समजा एखादी साधी आता जसं क्रेटा आहेत की ह्या गाड्या आल्या, पण त्याच्यापेक्षा उत्तम प्रकारची गाडी असावी अशी मनात आपल्या पालचूक चुकते. किंवा शेजाऱ्याने जर घेतली तर नक्कीच आपल्याला वाटतं की आपल्याकडेही नाही, आपणही घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं जो तुमचा भाव निर्माण होतो त्यालाच म्हटलं जातं अहंकार. कारण अहंकार हा असा असतो जो आपल्याला खाली खेचतो, आपले जे सगळे उत्तम गुण आहेत त्यावर पूर्णपणे पांघरून टाकतो. त्यामुळे तर समर्थ माऊलींनी सांगतात की असे जे गुरु असतात त्यांच्या लालची स्वभावामुळे ते पूर्णपणे खाली खेचले जातात. जयास सांगावा विवेक तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतो. मग ज्याला विवेक सांगावा तो काय होतो, प्रतिकूल होतो आणि अशा वेळी सर्व कारभार बिघडतो. बघा, एखाद्याला जर तुम्ही विवेकाच्या गोष्टी सांगत असाल पण स्वतः आधी तो विवेक बाळगता आला पाहिजे ना, मगच तुम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवणार. बघा, आता आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं की आपण हा समाज बघत आहोत, मग त्यामधील आपल्याला एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की या समाजामागचं नेमकं कारण काय. तर बुद्धिवादी मनुष्य कसे असणार आहेत ते समर्थ माऊलींनी या समाजामध्ये अगदी छोट्यात घ्यायचं झालं, थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर बुद्धिवादी मनुष्य जो असतो तो कुठल्या कुठल्या गोष्टींनी विचार करतो, चारी बाजूनी कसा विचार करतो हे समर्थ माऊलींनी आपल्याला यात मांडलेलं. भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकात महंती मांडूची नाही. बघा, काही काही वेळा असं होतं ना, भाऊच भावाला उपदेश देतो आणि अशा वेळी ते जे लोक असतात जे आपल्या संबंधातले असतात किंवा आपल्या ओळखीचे असतात, तर भावकीतले असतात, तर ते तुम्हाला कधी सिरियसली घेतच नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही जे बडबडत आहात ते पूर्णपणे निरर्थक आहे, त्याला कोणताही अर्थ नाही, बेस नाही. त्यामुळे ते तुम्हाला कधीच, मग अशा लोकांच्या समोर तुम्हाला तुमची महती कधीच मांडायची नाही किंवा तुमचा मोठेपणा त्यांच्या समोर कधीही सिद्ध करायचं नाही. बघा, कधीतरी आपण एखादी गोष्ट केली आणि ती त्यांना बघवत असेल की नसेल याची खात्री नसते आपल्याला, कारण प्रत्येकाला हाच तर गोष्ट आहे ना. आपल्या आपल्यात जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला बरोबर वाटते किंवा ती कदाचित बरोबरही असेल, पण तुमच्या घरातले जे
ओळखीचे लोक आहेत किंवा तुमच्या घरातलेच व्यक्ती आहेत त्यांना ती पटेलच असं नाहीये. भ्रतार शिष्य श्री गुरु हाही फटकळ विचारू, नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसेचे आहे. पाहिले दिसे परिणासी, विवेकी मान्य करीते कैसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती देते. बघा, पहिला थाट कधीही पुढे राहत नाही. तुम्ही जी एखादी गोष्ट केलेली असेल ती कायमस्वरूपी टिकणार आहे का? नाही. एखादी गोष्ट तुम्ही घेतली कधी ना कधी तर ती जुनी होणारच आहे ना. तुमचं नवीन लग्न झालं असेल पण थोड्या वर्षाने ते जुनं होणारच आहे. कायमस्वरूपी ते नवनवं विवाहित राहील का? नाही. म्हणून विवेकी लोक अशा गोष्टीस मान्यता कसे बरे देतील, आणि अविवेकी जे असतात तेच अशा गोष्टींना काय देतात, अगदी मोठेपणा देतात. त्याला म्हणजे इतकं डोक्यावर चढवून ठेवतात या गोष्टी की ते आपल्याकडून कधीच नाहीसं होणार नाही. बघा, सौंदर्य ही असंच असतं. लहान असताना तुम्ही कसं असता आणि मोठं मोठं होत जाता तसं म्हणजे त्यावेळी तुम्ही कसे दिसता, प्रत्येक टप्प्यावर तुमचं जी बाह्यकृती आहे ती बदलत जाते. म्हणून इथं काय सांगितलं की नवरा शिष्य आणि बायको गुरु हाही विचार योग्य नाही. बघा, कधी कधी नवरा जर एखाद्या बायकोचं जर ऐकत असेल, सगळं काही तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल, म्हणजे जर नवरा शिष्य झाला बायको गुरु असेल, पण लोक म्हणताना काय म्हणणार की हा बायकोच्या मुठीमध्ये, हा बायकोचा बैल आहे, अशी देखील इथं काय होतात, उच्चार येतात. त्यामुळे बघा, आपण साहजिक आहे म्हणतो असं नाही की बाबा म्हणत नाही, म्हणतात असं की हा बाबा बायकोच सगळं ऐकतो. ह्याचं तर म्हणजे अगदी त्याची मुलाची आई देखील म्हणते की बायकोच्या आहारी गेलेला आपला मुलगा, म्हणजे इतपत या गोष्टी होतात. पण इथे समर्थ माऊलींनी काय सांगितलं की नवरा शिष्य आणि बायको गुरु हाही विचार योग्य नाही. इतर नाना प्रकारच्या भ्रष्टाचार हा प्रकार आहे. म्हणजे असं जर तुम्ही म्हणत असेल, बघा, सगळ्यांना समान वागणूक असली पाहिजे, कुणीही कुणाच्या खाली असता कामा नये. प्रत्येक जणांनी आपापले विचार समान पद्धतीने मांडता आले पाहिजे. प्रगट विवेक बोलेना, झाका तापा करी जना, मुख्य निश्चय अनुमाना आणूच नेती. हुकी सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दुरी दृष्टीचे पुरे साधू नव्हे ती. उघडपणे कधीही विवेक बोलून दाखवत नाहीत. असे जे उत्तम पुरुष असतात ते उघडपणे कधी बोलून दाखवत नाहीत. आणि म्हणजे ते तुम्हाला ज्ञान तर देणार, पण त्यांच्यामध्ये आधी मुळात त्या गोष्टी असतात. पण लोकांसमोर असे जे काही व्यक्ती असतात ते तुम्हाला मोठेपणा मिरवतात. म्हणजे सांगतात की आम्ही काहीतरी सारासार विचार असलेले तुमच्यापुढे मांडून नेतोय, पण एखाद्यानं जर समोरच्या श्रोत्याने त्याला एखाद्या गोष्टीचा म्हणजे प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरच त्यांच्याकडे नसतं. मग अशा वेळी ते वेळ मारून नेतात आणि आपला विषय पुढे ढकलतात. मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय लोकांच्या अनुमानात आणूनच देत नाही. बघा, लहरीनुसार भरीला पडतो. काय सांगितलं समर्थ माऊलींनी? लहरीनुसार भरीला पडतो. आणि आता विवेक शिकवायला गेले तरी ग्रहण करत नाही. खरे साधू जसे दूरदृष्टीचे असतात, जे खरे साधू असतात ना ते दूरदृष्टीचे असतात, तसे भोंदू लोक असे नसतात. भोंदू लोकांना हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं का? तर नसतं. कोणास काहीच न मागावे, भगवत जन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे, परांतर रक्षायाची कामे, बहुत कठीण विवेक वर्मे, स्वेच्छेने स्वधर्मे लोक रहाटी. बघा, खरा जो साधू असतो ना, आता आपले समर्थ माऊलींचंच उदाहरण घ्या. त्यावेळी त्यांनी कोणत्याही गोष्टीची कधीही अपेक्षा केली नाही. ते ज्यावेळी म्हणजे होते ना त्यावेळी अगदी गुलामगिरीचं राज्य होतं, पण त्यांना त्या लोकांना सगळ्या या गोष्टीपासून सुटका करून द्यायची होती, सगळ्या लोकांची. त्यामुळे त्यांनी लोकांना विवेक शिकवला. सगळ्या गोष्टी आधी आपली शरीरयष्टी चांगली बनवण्यास सांगितलं, आणि त्यानंतर बघा त्यावेळी त्यांनी 1100 मठांची स्थापना, मारुतीरायांची मंदिरं स्थापन केली. सज्जनगड सारख्या किल्ल्यावर त्यांचं वास्तव्य होतं. शिवाजी महाराज देखील त्यांचे शिष्य होते. मग इतकं सगळं हे जे असतात ते खरे साधू असतात, ज्यांना सगळ्या गोष्टी दूरदृष्टीपर्यंत, पण त्यांनीही हे सगळं घडण्यासाठी, त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये वाहून गेलेले. 36 वर्ष तरी त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे या गोष्टींसाठी, आणि मग ते लोकांसमोर मांडलं. बघा, शिवाजी महाराज देखील त्यांच्या आज्ञेत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळे प्रत्येक गोष्टींचे सल्ले घेऊन त्यांनी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे होते. सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्या
विचारांनी व्यवस्थित पद्धतीने हाताळलं जायचं. पण समर्थ माऊलींनी दासबोध हा जो ग्रंथ आहे तो अगदी बघा राजकारण कसं असावं इतपत सांगितलेलं आहे. आता सारखं तरी भ्रष्टाचारी असता कामा नये, कारण आता तर बघा पक्ष कसं सोडतात आपल्याला देखील माहितीये. आज ह्या पक्षात असतात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात. त्यामुळे इथे समर्थ माऊलींनी सांगितलं की विवेकाच्या बळावर लोकांना भजनाकडे लावावे. तुमच्यामध्ये किती विवेक आहे आणि त्यानंच काय होतात, लोक आकर्षित होतात. पण अंधश्रद्धा कधीही पसरू नये, अंधश्रद्धा नाही पसरवायची आपल्याला. एखादी गोष्ट चमत्कार रूपी असेल असं नाही. जी गोष्ट आहे ती अगदी परफेक्टपणे जे आहे ते मांडलं गेलं पाहिजे. जे खरं घडणार आहे त्या गोष्टी पाहिजे. म्हणजे आपल्याला चुकीच्या मार्गांचा प्रसार करायचा नाही. काय सांगितले, दुसऱ्या लोकांचे अंतःकरण राखायचं काम फार कठीण असते. एखाद्याचं मन तोडायला फार वेळ नाही लागत, पण त्याचं मन जिंकण्यासाठी अंतःकरण राखून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि विवेकाने त्यांच्यातील जे वर्म आहे ते जाणून घ्यावं लागतं. कारण लोक स्वतः नेहमी स्वतःच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या स्वभाव धर्मानुसारच काय करत असतात, वागत असतात. सगळेच जण. असं नसतं की कोणीही कोणाच्या दबावाखाली नसतं. कारण हे आपलं राज्याचं किंवा आपला जो हा धर्म आहे तो असंच आहे. आपल्याला स्वतःच्या मनानुसार, पूर्वीच्या काळी असं होतं की अगदी दुसरी जसं सांगतील त्या दडपणाखालीच लोक जगत आले. म्हणजे पूर्णपणे ब्रिटिशांचं राज्य असताना किंवा त्याच्या पूर्वीही अशाच सगळ्या गोष्टी होत्या की अगदी असंच सगळं घडायचं. लोक म्हणजे इतकी घाबरून जगायची. आज आपण इतकं म्हणजे स्वतंत्र आहोत, सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकतो. कुठल्याही गोष्टीला कुठलीही अडवणूक नाही. असेही काही आता देश आहे की अगदी प्रत्येक गोष्ट सक्तीची आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली तर त्याला शिक्षा देखील असते. पण आपल्या इथं तसं काही नाहीये. त्यामुळे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टीमध्ये स्वतंत्र आहोत. आपण तुर्क गुरु केला, शिष्य चांभार मिळविला, नीचे आतीने नासला समुदाव, ब्रह्मण मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी. काय सांगितले बघा, एखाद्याने जर मुसलमान गुरु केला आणि एखाद्या चांभाराला शिष्य केला तर नीच यतीमुळे सर्व समुदाय भ्रष्ट होतो. बघा, कुणी कोणाला म्हणजे गुरु शिष्य असावं असं समर्थ माऊलींनी सांगितलेलं नाही, पण यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा वाईट होतो. कारण का, इथं आपण जातीचा धर्माचा विचार करतो आणि त्यामुळेच तिथं सगळ्या गोष्टी खटकल्या जातात. एखादं जर आता जसं की आपण एका पिक्चर मध्ये बघितलं की रक्त तर सगळ्यांचं समान असतं, पण माणसांनीच हे धर्म, जाती, समुदाय, पंथ बनवलेले आणि त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला जातो. ब्राह्मणांना उच्च स्थानी दिलं जातं. ब्राह्मण मंडळ्या जमवाव्यात, भक्तांच्या समुदायास मान द्यावा. काय सांगितले तर भक्तांचा जो समुदाय, आपला जो कल आहे तो चांगल्या परमार्थाकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि संत मंडळींचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. उत्कट भव्यतेची घ्यावी, मळमळीत अवघेची टाकावी, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर. जे जे उत्कट असेल, भव्य असेल ते सगळं घ्यायचंय. म्हणजे बघा, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, ज्या ज्या आपल्याला सगळ्या पटणाऱ्या आहेत त्याचं सगळ्याचं ग्रहण करायचंय. आणि जे मिळमिळीत असेल, बघा अन्न देखील आपल्याला जर चटपटीत असेल, अगदी म्हणजे सुरेख असेल तर आपण अगदी पटकन ग्रहण करतो. तेच जर आपल्याला नावडती भाजी असेल, एखादं मळमळीत जेवण असेल तर आपल्या तोंडातून देखील तो घास उतरत नाही. म्हणून आपल्याला निस्पृहपणाने कोणताही स्वार्थ न ठेवता जगप्रसिद्धी मिळवायची. पण जगप्रसिद्धी मिळाली म्हणून आपल्याला अहंकार बाळगायचा नाही. जे परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे अक्षर चांगले असते, वाचणे चांगले असते, ग्रंथातील अर्थाची फोड करून सांगितले जाते, गाणे नाचणे पाठांतर वगैरे सर्वच चांगले असते. इथं समर्थ माऊलीने काय सांगितलंय, जो उत्तम महंत असतो त्याच्यामध्ये हे सगळे गुण येतातच आणि हे येण्यासाठी त्यानं फार अथक परिश्रम घेतलेले असतात, म्हणून ते येतात. दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे, अखंड हरिकथेचा छंदू, सकळास लागे नाम वेदू, प्रगट जयाचा प्रबोधू सूर्य जैसा. बघा काय सांगितलंय की त्याची दीक्षा चांगली असते, मैत्री चांगली असते, राजकारणात चालणारी तीक्ष्ण बुद्धी त्याच्याजवळ असते. हे सगळं महंताचे गुण सांगतात समर्थ माऊली. आणि तो नाना प्रकारे स्वतःला अलिप्त ठेवतो. बघा, एखादी वायफळ बडबड करणारे देखील मनुष्य असतात. बघा, जाता जाता देखील 100
म्हणजे आता जातो म्हणून सांगतात आणि परत अर्धा तास काढतात, असेही काही मनुष्य असतात किंवा अशाही स्त्रिया असतात ज्यांना खूप बोलायची सवय असते. समर्थ माऊली सांगतात तुमची जी बडबड आहे ती वायफळ कारणी लावू नका. त्यामध्ये तुम्हाला बघा समर्थ माऊलीने एकच उद्देश दिलेला आहे. ते सांगतात की मी जसं श्रीरामांचा दास झालेलो आहे तसं आपल्याला सर्वांना भगवंताचं दास होणं गरजेचं आहे. आणि ते दास होण्यासाठी आपल्यामध्ये ते उत्तम आचरण असणं गरजेचं आहे. काय सांगितलं की दुर्जनांना कसे सांभाळावे हे सगळं तो महंत जाणतो, सज्जनांना कसे निववावे हे देखील तो जाणतो, आणि त्याच्या जे मनात असेल ते तो बरोबर जाणतो. त्याचे जे ज्ञान असते ते सूर्यासारखे प्रगट असते, तेजस्वी असते. संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तात्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव, जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोळा पडोच नेती. काय सांगितले, त्याच्या संगतीत येणाऱ्या माणसांमध्ये देखील बदल घडून येतो. कारण महंताची संगत अशी असते की तो दुसऱ्यांवर देखील प्रभाव, आपली छाप सोडतो. त्याच्या ठिकाणी उत्तम गुण उत्पन्न होऊ लागतात जे त्याच्या सहवासात येतात ते, आणि लोकसमुदाय अखंड परमार्थाचा अभ्यास करू लागतो. बघा आपण भगवंताकडे मागताना काही अशाच सगळ्या गोष्टी मागतो का? भगवंताकडे मागताना मला चांगली नोकरी मिळू दे, माझं आता एखादा विद्यार्थी असेल तर मला पेपर सोपा जाऊ दे, मला हा अभ्यास येऊ दे, मला सगळं उत्तम मार्क पडू देत, असंच मागतो. पण असं कोणीही म्हणत नाही भगवंता तू माझ्या पाठीशी राहा, तू फक्त माझ्या बरोबर राहा. एवढं जरी म्हणलं तरी सगळं झालं ना. यात आपण भगवंताकडे काय मागायचं इथून पासून सुरुवात असते. त्यामुळे भगवंताकडे काय मागणं असावं आपलं ते आपण ठरवता आलं पाहिजे. जे जे तेथे आले तेथे नित्य नवाच वाटतो, सर्व लोकांना तो असावा असे वाटते. हे आता महंताचे गुण सांगतायत समर्थ माऊली. परंतु तेथे लालचीच्या मोहात तो कधीही अडकत नाही. तो सगळ्यांना हवावासा वाटतो पण तो अलिप्त राहणं पसंत करतो. हा जो महंत असतो तो अलिप्त राहणं पसंत करतो. फक्त लोकांना समाज ज्ञान देण्यास पुरतो, तो सगळ्यांना ते उत्तमरित्या समजावून सांगतो. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई, उत्कट निस्पृहता धरिणी, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. काय सांगते, त्याच्या ठिकाणी उत्कट भक्ती असते, उत्कट चातुर्य असतं, भजन असतं, योग असतं, अनुष्ठान ठाई ठाई प्रगट होत असतं. सगळ्या गोष्टी अगदी ठासून भरलेल्या असतात त्या महंतामध्ये. आणि कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कीर्ती मिळत नाही. उगीच जर वनवन तुम्ही फिरत राहिला तर तुम्हाला त्यातून काहीच साध्य होणार नाही. कुठलीही गोष्ट जर तुम्ही अगदी मनापासून त्याचे जर प्रयत्न केले तर नक्कीच त्यात यश मिळतच. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे, या कारणे सावधान असावे, जितके होईल तितके करावे, भगवत कीर्तने करावे भूमंडळ. काय सांगितले समर्थ माऊलींनी, या वयाचा भरोसा आहे का कुणाला? आज जर असेल तर उद्या आहे की नाही याची देखील खात्री नाही. म्हणून आपल्या देहाचा तर अजिबात भरोसा नाही. अंतःकरणामध्ये जोपर्यंत भगवंत वास करत आहे तोपर्यंत हा देह चालतोय बोलतोय. पण कधी आपल्याला बोलावणं येईल हे कोणालाही माहित नसतं. केव्हा कसा प्रसंग घडेल हे कोणालाही माहित नसतं. म्हणून माणसाने अखंड श्वासापर्यंत आपल्या भगवंताची, आपल्या समर्थ माऊलींची भक्ती करावी. तोंडामधून आपल्या समर्थ माऊलींना, आपल्या भगवंताला आपलं नामस्मरण करावं. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना, आपल्या हातून जितके होईल तितके करत राहायचे आणि भगवंताच्या कीर्तीने भूमंडळ हादरवून टाकायचंय. आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा, विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असे ना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. आपल्याला अनुकूल असेल ते तत्काळ करावं, जे सहज होण्यासारखे नसेल त्याची नीट विवेक करावं. म्हणजे काय सांगितलं समर्थ माऊलीने, आपल्याला जेवढं काही शक्य आहे ते अगदी व्यवस्थित पद्धतीने करावं आणि ज्या ज्या गोष्टी शक्य नाही आहेत ना त्याचा सारासार विचार करून ते कसं लोकांपर्यंत ते कार्य पोहोचवता येईल किंवा कसं ते कार्य करता येईल याचं आपण उत्तर शोधलं पाहिजे. विवेकाच्या योगी उमजत नाही, बरोबर आहे ना.
विवेक जर नसेल तर कोणत्याही गोष्टीमध्ये कुठलाही रस नसतो. एकांतात बसून विवेक केला की अचूक अनुमान करता येतात. बघा, पहिले जे साधू मंडळी असायचे, अगदी हिमालय पर्वतावर जाऊन जंगलामध्ये जाऊन अखंड ध्यान करायचे. विचार करा, त्यांना जेवण, भूक, तहान काही नाही लागायची. आपण एक दिवस देखील भूक तहानशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे असं समर्थ मौलींनी सांगितलं की अखंड तजवीजा चाळना जेते पाहता काय उणे ते एकांते विन प्राणिया ते बुद्धी कैसी. जेथे अखंड योजना आखणे, जेथे तुम्ही काय करणार आहे, कसं लोकांसमोर मांडणार आहे, याचं पूर्णपणे काय केलं पाहिजे, सगळा सारांश काढला पाहिजे. ते सगळ्या गोष्टी कशा मांडायच्यात, कसं पोहोचवायचं हे देखील माहित असलं पाहिजे. आणि प्रयत्न आपले सदैव चालू असले पाहिजे. मग तेथे कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. एकांताशिवाय समर्थ माऊली तर नेहमी सांगतो, तुम्ही सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून जर उपासना केली तर तुमची उपासना अगदी उत्तम होते. कारण त्यावेळी पूर्णपणे शांतता असते, कुठलाही डिस्टर्बन्स आपल्यामध्ये नसतो आणि आपण अगदी उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेत्वरी गोवा काहीच नाही. मग एकांतात विवेक करून आत्माराम ओळखायचा. आत्माराम ओळखायचा म्हणजे काय, आपल्या अंतःकरणामध्येच तो भगवंत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये कसं एकरूप आणि कसं लीन व्हायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. मग येथून तेथवर काहीच कुठलाही घोटाळा उरत नाही. इथं समर्थ मौलींनी इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे स्पष्ट केलेल्या आहेत. मग थोडक्यात आपण या समासामध्ये नक्की काय बघितलं तर यात समर्थ मौलींनी काय सांगितलेलं आहे, मानवी बुद्धीचे महत्व, व्यवहारातील आणि परमार्थात त्याचा कसा वापर करायचा हे आपल्याला इथं शिकवलेलं आहे. तसेच बघा, समर्थांच्या मते बुद्धी ही मानवाला मिळालेली अत्यंत मोठी देणगी, बरोबर ना. बुद्धी ही मानवाला मिळालेली अत्यंत मोठी देणगी आहे. कारण संसारात किंवा परमार्थात कोणतेही काम बुद्धीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. मग बुद्धी पाहिजेच, तरच आपण प्रत्येक गोष्टीत यशस्वी होऊ शकतो. समाजात ज्याच्याकडे उत्तम बुद्धी आणि विवेक आहे त्यालाच मान सन्मान मिळतो. एखाद्याला जर बुद्धी नसेल, सारासार विचार करण्याची क्षमता नसेल, त्यांना कुठलीही गोष्ट मिळत नाही. बुद्धीला समर्थाने एक देवाचे रूप मानलेले आहे. कारण बुद्धी हीच देवस्वरूप जाणावे असं समर्थ मौलींनी सांगितलेलं आहे. समर्थ मौली यामध्ये या समासामध्ये बुद्धीच्या दोन बाजू स्पष्ट करतात. काय तर समृद्धी आणि दुर्बुद्धी, म्हणजे विवेक आणि अविवेक. काय सांगितलं की जी बुद्धी माणसाला सत्याची ओळख करून देते, इतरांचे कल्याण करायला शिकवते आणि परमार्थाकडे आपल्याला ती वाटचाल करते, ती म्हणजे बुद्धी होय, म्हणजे सुबुद्धी होय. आणि जी बुद्धी स्वार्थ, कपट, दुसऱ्यांचं नुकसान कसं करायचं, वादविवादात कसा वेळ घालवायचा हेच आपल्याला फक्त शिकवते किंवा याच मार्गावर आपल्याला ठेवते ना, त्याला कुबुद्धी म्हणतात, अविवेक म्हणतात. मग बुद्धिवाद म्हणजे नेमकं काय तर बुद्धिवाद म्हणजे केवळ कोरडा युक्तिवाद नाही, वायफळ बडबड नाहीये. बुद्धिवाद म्हणजे केवळ वायफळ बडबड नाहीये, तर ज्या बुद्धीला अनुभवाची आणि चांगल्या कृत्यांची गरज असते, ज्या बुद्धीला अनुभवाची आणि चांगल्या कृत्यांची गरज असते ती बुद्धी, म्हणजे ह्या जर गोष्टी नसेल किंवा यांची जोड नसेल तर ती बुद्धी पूर्णपणे व्यर्थ ठरते. बुद्धीचा वापर आपण इतरांचा अपमान न करता आपण सगळ्या गोष्टी परमार्थापर्यंत किंवा व्यावहारिक दृष्टीने कसा त्याचा उपयोग करायचा हे आपण शिकलं पाहिजे. संसारात आपण ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि संकट समयी आपल्याला कसा मार्ग काढायचा हे आपल्याला बुद्धी शिकवून जाते. कारण जर बुद्धी नसेल तर आपल्याला युक्ती देखील स्पष्ट होत नाही आणि त्यामुळे आपण कसा मार्ग काढायचा हे आपल्याला सुचत नाही. अंतिम सत्य आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी काय सांगितले समर्थ माऊलींनी तर बुद्धी शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. अंतिम सत्य आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी काय सांगितलेलं आहे तर बुद्धी शुद्ध असणं गरजेचं आहे. कारण शुद्ध बुद्धीच माणसाला मोक्षाकडे नेऊ शकते. तोपर्यंत मोक्ष प्राप्ती होत नाही. पण मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, मरणानंतरच ती प्राप्ती होते असं नाही. तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये तो सारासार विचार येणार त्याच वेळी तुम्हाला तो मोक्ष प्राप्ती होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा समास आज बघितलेला आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे समास 6वा बुद्धिवाद निरूपन्ना समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण दशक 19व्या शिकवण निरूपणामध्ये समास 6वा बुद्धिवाद निरूपणा या समासाचं आपण चिंतन केले. तर नक्कीच ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलाय त्यांनी चॅनलला न सबस्क्राईब करता जाऊ नका. पण मनात इच्छा असेल तर जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.